प्रेज लॉर्ड, शालोम. पुन्हा एकदा मी तुम्हा प्रत्येकाचे स्वागत करत आहे. येशूच्या महान नावामध्ये आज मी तुमच्या प्रत्येकाचे पुन्हा एकदा या वचनाच्या मननामध्ये स्वागत करतो. मला खात्री आहे आणि मला विश्वास आहे की परमेश्वर आज देखील आमच्या अनेक प्रश्नांचे उत्तर देईल. आणि आज मी बोलू इच्छित आहे गुप्त खोलीतला विश्वास. ही गुप्त खोली म्हणजे आमच्या प्रार्थनेची एक पर्टिक्युलर जागा, ज्या जागी आम्ही नेहमी बसतो आणि जिथे परमेश्वराचा आत्मा आमच्याशी बोलू लागतो. हालेलुया. या वचनाचे मनन करण्याआधी आपण हा संदेश, ही वेळ पवित्र आत्म्याच्या हातामध्ये सोपूया आणि पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य करेल. आमेन. या आपले नेत्र आपण बंद करूया. सेनाधीश महान परमेश्वर पिता, मी तुझे आभार मानतो. मी तुझे खरंच गौरव करतो. तू खरंच चांगला परमेश्वर आहेस. हे पवित्र आत्मा, आज आम्हाला जे माहित नाही अशा गोष्टी तू आम्हाला सांग. जे आमच्या जीवनामध्ये कमतरता आहेत, ज्या गोष्टीमध्ये सुधारणुकीची गरज आहे, अशा गोष्टी पवित्र आत्मा तू आम्हाला शिकव. पवित्र आत्मा, मी तयार आहे तुझ्या प्रत्येक एका सल्ल्याला स्वीकारण्यासाठी, तुझ्या मार्गदर्शनाला स्वीकारण्यासाठी. आम्ही आमचे हृदय तयार करतो, आम्ही आमचा आत्मा तयार करतो. आमच्या प्रत्येकाला तुझ्या हातांमध्ये घे. तू आमचं सामर्थ्य आहेस. तुझ्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. म्हणून मी तुला विनंती करतो की तू ये आणि आम्हाला चालव. सर्व लोक जे हा संदेश ऐकणार आहेत त्या प्रत्येकाशी आज तू बोल, त्यांना स्पर्श कर. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक पिता. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. तर घ्या आपल्या बरोबर आपले पवित्र शास्त्र, आपली वही आणि आपला पेन, आणि आपण एकत्र देवाच्या वचनाचे मनन करूया. आणि आज आपण शिकणार आहे गुप्त खोलीबद्दल. ही गुप्त खोली नेमकी काय आहे? ही गुप्त खोली नेमकी कुठे असते? या गुप्त खोलीत नेमकं घडतंय काय? ही गुप्त खोली नेमकी करते काय? या गुप्त खोलीमध्ये कोण कोण असतं? या सर्व गोष्टींचा आज आपण सविस्तर अभ्यास करूया. हालेलुया. या गुप्त खोली म्हणजे आमच्या प्रार्थनेची जागा, जिथे केवळ तुम्ही आणि तुमचा गुप्तदर्शी पिता, जो तुमचा महान परमेश्वर, तुम्ही एकत्र भेटता. हालेलुया. आणि अशा खोलीमध्ये आमच्या विश्वासाने, आमच्या जीवनातल्या परीक्षांमध्ये देवाचे उत्तर आम्हाला प्राप्त होते. हालेलुया. ख्रिस्ती जीवनामध्ये प्रार्थना केवळ सार्वजनिक मंडळीतील एक कृती नाहीये, तर वैयक्तिक प्रार्थना खोलीमध्ये लपलेली आणि एक गुप्त शक्ती आहे. हालेलुया. येशू स्वतः वारंवार डोंगरावर एकट्याने प्रार्थना करण्यास जात असे मार्क 1 अध्याय 35 वचनामध्ये लिहिलंय. प्रार्थनेची खोली ही एक अशी जागा आहे जिथे मनुष्य देवापुढे एकटा होऊन स्वर्गाचे रहस्य व सामर्थ्य मिळवतो. आमेन. हालेलुया. ही प्रार्थनेची खोली म्हणजे जगातल्या गोंगाटापासून दूर एकांतातली एक अशी जागा जिथे विश्वासणारा आपल्या पित्याशी बोलत असतो. ही प्रार्थनेची वेळ म्हणजे फक्त विनंत्यांची एक यादी नाही, तर देवाबरोबर सहवास, त्याच्या इच्छेला आपले जीवन समर्पण करून आमच्या आत्म्याला सामर्थ्य प्राप्त करून घेणं. हालेलुया. आणि आज आम्ही या खोलीबद्दल शिकणार आहे. या खोलीमध्ये घडते काय? जर तुम्ही आपल्या प्रार्थनेच्या या गुप्त खोलीमध्ये येता तर तुमच्या जीवनात काय काय होते आज थोडं सविस्तर पाहूया. तर तुम्ही तयार आहात? आपण सुरुवात करूया. मुद्दा नंबर 1, गुप्त प्रार्थनेतील विजय सार्वजनिक ठिकाणी होतो. हालेलुया. येशू म्हणाला, तुझा पिता, जो गुप्तदर्शी पिता, जो तुला पाहतो, जो तुला गुप्तपणे पाहतो, तो तुला उघडपणे पारितोषिक देईल. हालेलुया. मत्तय 6:6 मध्ये येशू प्रार्थनेच्या गुप्त खोलीबद्दल बोलताय. प्रार्थनेच्या खोलीतील हे सामर्थ्य कधीही प्रार्थना खोलीच्या बाहेर प्रकट होते. हालेलुया. जे काही तुम्ही गुप्तपणे कराल त्याचे प्रतिफळ तुम्हाला सार्वजनिकरित्या पाहण्यात येईल. अनेक शास्त्रज्ञ, बायबलचे अभ्यासक असे म्हणतात की ख्रिस्ती पुढारीपणाची खरी ताकद ही स्टेजवर नाहीये, तर ती गुप्त प्रार्थनेमध्ये तयार होते. अनेक सामर्थी सेवकांना आम्ही स्टेजवर पाहतो आणि आम्हाला असे वाटते किती चमत्कार या लोकांवर होतात आणि या किती चमत्कार या व्यक्तीकडून होतात. हा एकदा स्टेजवर आला की काय काय होतं त्याची स्टेजवर येण्याची आम्ही वाट पाहतो. पण
खूप काळ त्याने आपल्या गुप्त प्रार्थनेच्या खोलीमध्ये गुडघे टेकले आहेत आणि म्हणून त्याचं सामर्थ्य सार्वजनिकरित्या बाहेर बघायला मिळत आहे. हालेलुया. बघा, दाविदाने गुप्त ठिकाणी सिंह आणि अस्वलाला मारले. हालेलुया. आणि ज्यावेळेला तो सिंह आणि अस्वलाला मारत होता त्यावेळेला त्याला कोणीही पाहत नव्हतं. म्हणूनच एक दिवशी परमेश्वराने त्याला सार्वजनिक ठिकाणी गोल्याथावर देखील विजय दिला. पण आधी त्या गुप्त ठिकाणी आम्हाला तयारी करायची आहे. आधी सिंह मारून दाखवा, आधी अस्वल मारून दाखवा, मग परमेश्वर गोल्याथावर देखील विजय दे. आणि आम्हाला वाटतं ते सिंह आणि वाघ देखील सार्वजनिक ठिकाणी असतात. नाही, ते सिंह आणि अस्वल नेहमी गुप्त जीवनामध्ये आम्हाला प्रार्थनेच्या खोलीमध्ये मारायचे आहेत. हालेलुया. अनेक लोकांचा असा गैरसमज आहे की देवाला फक्त मोठ्या आवाजाने किंवा सार्वजनिक प्रार्थना ऐकायला आवडतं. नाही, परमेश्वर आमच्या लहानातल्या लहान प्रार्थना आमच्या गुप्त प्रार्थनेच्या खोलीमध्ये ऐकतो. अनेक लोक अजून त्याच्यावर विश्वास करत नाहीत आणि अनेक लोकांना अजून त्याचा अनुभव येत नाही. म्हणूनच असं म्हटलंय, जो परात्पराच्या गुप्त स्थली राहतो तो सर्व सामर्थ्याच्या सावलीत राहील. ही दोन्ही ठिकाणं वेगवेगळे आहेत. गुप्त प्रार्थनेशिवाय सार्वजनिक विजय कधीच पाहता येणार नाहीये. बघा, यहुदी संस्कृतीमध्ये सार्वजनिक प्रार्थना खूप प्रतिष्ठेची गोष्ट मानली जायची. त्या काळामध्ये शास्त्री परुषी जे ढोंगी होते ते रस्त्यात चौकात उभे राहून मोठ्याने प्रार्थना करायचे. पण येशूने गुप्त प्रार्थनेवर भर द्यायला आम्हाला सांगितलं. हालेलुया. आणि जो व्यक्ती गुप्त प्रार्थना करतो, मी पुन्हा सांगतो, देव त्याला सार्वजनिक विजय देईल. आमेन. बघा, तुमचे यश प्रार्थनेच्या खोलीमध्ये ठरते. हालेलुया. तुमची ताकद, तुमची तयारी, तुमचं यश त्या प्रार्थनेच्या गुप्त खोलीत ठरते, ते लोकांसमोर ठरत नाही. हालेलुया. आमच्या प्रार्थना कधी बघा, ज्यावेळेला मी लोकांसमोर प्रार्थना करतो त्यावेळेला मी चांगल्या शब्दांचा खूप उपयोग करतो. पण आम्ही आमच्या वैयक्तिक प्रार्थनेला जास्त महत्व देत नाही, कारण आम्हाला असे वाटते सार्वजनिकच प्रार्थना म्हणजे प्रार्थना आहे. नो, पहिली प्रार्थना ही आमच्या गुप्त खोलीमध्ये असायला पाहिजे. आमेन. एलियाने बघा खाजगी अवस्थेत प्रार्थना केली, गुप्त अवस्थेत प्रार्थना केली आणि मग लोकांसमोर त्याने आकाशाचे दरवाजे पावसासाठी बंद होऊ देत अशी प्रार्थना केल्यानंतर ती गोष्ट घडून आली. आज आपल्या समोर एक प्रश्न आहे की माझं सार्वजनिक जीवनातील विजय गुप्त प्रार्थनेवर आधारलेला आहे का? खरोखर मी सार्वजनिक ठिकाणी विजय मिळवू शकतोय का? अनेक लोकांना सार्वजनिक ठिकाणी खूप मोठे मोठे विजय पाहण्याची इच्छा असते, पण ते कधी आपल्या गुप्त प्रार्थनेत वेळ घालवत नाहीत. त्यांना बरीच मोठी मोठी कामं करायची आहेत, पण त्यांना गुडघे टेकायचे आहेत. आज मी तुमच्यावर एक भविष्यवाणी करू इच्छितो, जो व्यक्ती आपल्या गुप्त प्रार्थनेमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवेल, तुम्हाला मी सांगू इच्छितो, तुम्ही सार्वजनिक ठिकाणी सर्वात मोठ्या गोष्टी कराल. कोणी आमेन म्हणेल? आमेन. हालेलुया. बघा, पॉइंट नंबर 2, प्रार्थना खोली हा तुमच्या विश्वासाचा आरसा आहे. प्रार्थनेची खोली तुमच्या विश्वासाचा आरसा आहे. वैयक्तिक प्रार्थना आपली खरी आध्यात्मिक अवस्था दाखवते. जो व्यक्ती वैयक्तिक प्रार्थना करत नाही त्याची आत्मिक अवस्था लगेच ओळखते. आपण कुठे उभे आहोत, आपला विश्वास किती खोल आहे हे लगेच समजते. हालेलुया. म्हणून मार्टिन लूथर काय म्हणाले, आज माझ्याकडं इतकं काम आहे की मला किमान 3 तास प्रार्थना करावी लागेल. हालेलुया. मला 3 तास प्रार्थना केल्याशिवाय मी एकही काम पूर्ण करू शकत नाही असे ते म्हणाले. बघा, हे महत्वाचं आहे. आमच्या जीवनामध्ये किती ध्येय मोठी असतात, किती कामं आम्हाला करावी लागतात आणि आमच्या सर्वांना ती कामं करत असताना खरोखर त्याच्यासाठी किती सामर्थ्याची गरज लागते प्रियानो. हे सामर्थ्य त्या प्रार्थनेच्या खोलीत मिळतं. जे प्रार्थनेच्या खोलीमध्ये बसत नाही त्यांना सार्वजनिक ठिकाणी काही सुचत नाही. प्रश्न समोर हजारो असतात, उत्तर एक देखील नसतंय. हालेलुया. हन्नेनं त्या मंदिरामध्ये निशब्द प्रार्थना केली. ती मोठ्याने आरडा ओरडा करून प्रार्थना करत नाहीये, लोकांना ऐकू यावं म्हणून प्रार्थना करत नाही. तिच्या जीवनातील हा प्रश्न खूप मोठा आहे. तिला बाळ होत नाहीये आणि तिची सवत पनींना तिला चिडवत आहे. तिचा विश्वास अशा वेळेस परमेश्वर पाहतो आणि शमूएल तिच्या पोटामध्ये परमेश्वर ठेवतो. हालेलुया. लोकांना काय वाटतं की चर्च मध्येच आम्ही परमेश्वराचा अनुभव घेऊ शकतो. नाही,
खरी परीक्षा त्यांच्या घरच्या प्रार्थनेच्या खोलीमध्ये आहे. अनेक लोक सार्वजनिक ठिकाणीच प्रार्थना करतात, पण खरी प्रार्थना आम्हाला आमच्या घरात प्रार्थनेच्या खोलीमध्ये ठेवली पाहिजे. हालेलुया. इब्री लोकासपत्र 11 अध्याय 6 वचन काय सांगते? विश्वासाशिवाय परमेश्वराला प्रसन्न करणं कठीण आहे, अशक्य आहे असं म्हटलंय. आमेन. आणि आमचा विश्वास लोकांसमोर दिसण्यासाठी आधी तो आमच्या घरात असायला पाहिजे. हालेलुया. आमेन. बघा, प्रार्थनेची खोली आपल्याला देवासमोर पारदर्शक अशी बनवते. आमेन. प्रार्थनेच्या खोली ज्यावेळेला तुम्ही जाता तेव्हा तुम्ही अशा प्रार्थना करू शकता जी कमजोरी तुम्ही लोकांसमोर मांडू शकत नाही, तुम्ही तुमची भीती जी लोकांसमोर मांडू शकत नाही, तुम्ही तुमच्या गुप्त समस्येला लोकांसमोर मांडू शकत नाहीत, अशा सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या प्रार्थनेच्या खोलीमध्ये मांडू शकता. जेव्हा तुम्ही अशी प्रार्थनेच्या खोलीमध्ये या सगळ्या गोष्टी मांडल्या की परमेश्वर तुम्हाला सिंहासारखे निर्भय होण्याची ताकद देतो आणि मग तुम्ही सार्वजनिक ठिकाणी काहीतरी महान करू शकता. हालेलुया. परुषी लोक, ओके, शास्त्री परुषी लोक जी होती ती सार्वजनिक ठिकाणी मोठ्या मोठ्याने प्रार्थना करायची. पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणला, तू तुझ्या गुप्तदर्शी पित्यासाठी प्रार्थना करायला जाताना तू तुझे दरवाजे बंद कर, असं तो म्हणताय. तो दरवाजे बंद करायला का लावतो? काय आमच्या प्रार्थना इतरांना अडखळ होतील म्हणून म्हणताय? काय दुसरे कोणतरी येऊन तुम्हाला डिस्टर्ब करतील म्हणून म्हणताय? नाही. काही गोष्टी केवळ तुमच्यामध्ये आणि देवामध्ये गुप्त असाव्यात. आमेन. हालेलुया. म्हणून तो यासाठी म्हणताय, प्रार्थना खोलीमध्ये आपण आपला खरा स्वभाव देवासमोर उघड करू शकतो. हालेलुया. पेत्राने वरच्या खोलीत प्रार्थना केली आणि आम्ही बघतोय की दुर्कस ही पुन्हा जिवंत झाली. हालेलुया. प्रेषित 9:40 मध्ये ते सांगण्यात आले. बघा, आज आमच्या समोर एक प्रश्न आहे की माझ्या प्रार्थना कक्षात देव माझ्या विश्वासाचा आरसा मला दाखवत आहे का? हा एक खरंच खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आमच्या जवळ आहे. ज्यावेळेला तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेला तुम्ही विश्वास करता काय की तुमच्या प्रार्थनेच्या खोलीमध्ये परमेश्वर आहे? हालेलुया. ज्यावेळेला तुम्ही तिथे जाऊन बसता, मी माझ्या जीवनामध्ये अनुभवलेली गोष्ट सांगतो, जेव्हा आम्ही तिथे बसतो त्यावेळेला आम्हाला परमेश्वराची उपस्थिती जाणवू लागते. आम्ही विश्वासाने प्रार्थना करू लागतो. माझी पत्नी त्या खोलीमध्ये नसते, माझी मुलं, माझी आई तिथं नसते, पण परमेश्वर तिथे मी त्याच्यावर विश्वास करून आलो आहे म्हणून उपस्थित असतो. आणि थोड्या वेळाने गोष्टी बदलायला सुरुवात होतात. मला तिथं थांबायला मदत होते, पवित्र आत्मा मला चालवू लागतो. आमेन. पॉइंट नंबर 3, प्रार्थनेच्या खोलीमध्ये घेतलेले निर्णय आमच्या आजूबाजूच्या आणि आपल्या जगाला बदलतात. हालेलुया. येशूने रात्रभर प्रार्थना केली, नंतर त्याने 12 प्रेषित निवडले. हालेलुया. सेवा सुरू करण्याच्या आधी तो 40 दिवस उपवास करताय, दररोज रात्री प्रार्थना करताय, कारण या प्रार्थनेच्या खोलीमध्ये त्याला कोणते शिष्य निवडायचे हे देखील यहोवा त्याला सुचवत होता. तो त्याला सांगत होता, हे बघ, एक व्यक्ती आहे पेत्र नावाचा, त्याच्या जवळ तुला जायचंय. तो निराश आहे, पण खरोखर तो देवाच्या राज्याच्या कामाला येईल. जर त्याने परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्याद्वारे पाहिले येशू, तर त्याचा खूप मोठा उपयोग आपल्याला होऊ शकतो. म्हणून तो समुद्राच्या किनारी असेल, त्याला रात्रभर मासे पकडताना अपयश आलं असेल आणि तुला त्याच्याकडे जायचंय. अगदी त्याच व्यक्तीकडे येशूला खरोखर देवाचा आत्मा घेऊन गेला पेत्राकडे, आणि पेत्र त्या दिवशी येशूचा शिष्य बनला. कुठे कळतं हे? आम्हाला असे वाटतं दिवसभरात आम्ही प्रत्येक योग्य व्यक्तीला भेटावं, प्रत्येक योग्य व्यक्तीला भेटावं. आमच्या जीवनामध्ये परफेक्ट व्यक्ती यावेत, परफेक्ट कॉन्ट्रॅक्ट यावं, परफेक्ट घर मिळावं, परफेक्ट स्थळ मिळावं. पण प्रार्थनेच्या खोलीतच ह्या सगळ्या गोष्टी परमेश्वर आम्हाला शिकवायला चालू करतो, दाखवायला चालू करतो, किंवा त्या लोकांना आपल्याकडे घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. कुणी आमेन म्हणेल? हालेलुया. अनेक महान मुवमेंट्स किंवा जागृती मोहीम या व्यक्तिगत प्रार्थना खोलीमध्ये जन्म घेतल्या. बघा, बेनी हिन बरोबर पास्टरांनी प्रार्थनेच्या खोलीत बोल
हालेलुया. रेनहार्ड बॉन्के बरोबर परमेश्वर प्रार्थनेच्या खोलीत बोलताय. हिजकिया फ्रान्सिस बरोबर परमेश्वर प्रार्थनेच्या खोलीत बोलताय की भारताला संजीवन आणण्यास मी तुझा उपयोग करू इच्छितो. डीजेस दिनाकरन बरोबर देवाचा आत्मा प्रार्थनेच्या खोलीमध्ये बोलताय की या पृथ्वीवर संजीवन मी तुझ्याद्वारे आणू इच्छित आहे. या पृथ्वीवर काय काय होणार आहे ते मी तुला सांगू इच्छित आहे, कारण तू माझ्या जवळ येऊन बसतोस आणि जो परमेश्वराजवळ येऊन बसतो त्याला रहस्य समजतात. हालेलुया. त्याला रहस्य समजतात. म्हणून बघा, मोशे देखील सिनाय पर्वतावर देवाजवळ बसून वेळ घालवत होता आणि संपूर्ण इस्रायल राष्ट्र बदलण्यास मदत झाली. आमेन. लोक काय समजतात की निर्णय कौशल्यावर आणि बुद्धीवर घ्यायचे असतात, पण शहाणपण हे देवाच्या सहवासात मिळते. हालेलुया. निर्णय हे तुमच्या टॅलेंटवर नाही, कारण मी माझ्या जीवनामध्ये बघितलेले आहेत अनेक बुद्धिमान लोक माझ्या समोर पडलेले आहेत. अनेक शास्त्र पारंगत लोक माझ्या समोर पडलेले आहेत, कारण शहाणपण त्या गुप्त खोलीत प्रार्थनेच्या कक्षात मिळते. हालेलुया. म्हणून सांगितलंय, ज्याला ज्ञान आहे पाहिजे आहे त्याने देवाजवळ ते मागावे, आणि देव ते ज्ञान कुठे देतो? त्या प्रार्थनेच्या खोलीमध्ये. आमेन. हालेलुया. बघा, खऱ्या अर्थाने जग बदलायचे निर्णय देवाच्या सल्ल्याशिवाय आम्ही घेऊ शकत नाही. जग बदलायचं राहू दे, किमान आमच्या घरातली परिस्थिती बदलण्यासाठी देखील देव मला प्रार्थनेच्या खोली दाखवतो. मी माझ्या पती बरोबर, माझ्या पत्नी बरोबर, माझ्या मुलांबरोबर, माझ्या जावयाबरोबर, सुनेबरोबर, सासू बरोबर, काकांबरोबर, पास्टर बरोबर, बहिणी बरोबर, भावाबरोबर कसं राहायचंय, काय बोलायचंय, कोणत्या प्रकारचं नातं डेव्हलप करायचंय, हे सर्व काही त्या प्रार्थनेच्या खोलीमध्ये मिळतं. आमच्या जीवनाचे महान उद्देश त्या प्रार्थनेच्या खोलीमध्ये मिळतात. हालेलुया. बघा, जुन्या करारामध्ये जर तुम्ही बघितलं, जितके मोठे राजे होते ते निर्णय घेण्यासाठी भविष्यवक्त्यावर अवलंबून होते. का भविष्यवक्त्यावर अवलंबून होते? कारण भविष्यवक्ते सतत आणि सतत त्यांच्या जीवनाचा बहुतांश वेळ प्रार्थनेच्या खोलीमध्ये घालवायचे, आणि म्हणून या राजांना नेहमी हे योग्य वाटायचं की आपण भविष्यवक्त्यांना विचारल्याशिवाय काही करायचं नाही. हालेलुया. बघा ना, शमूएल हा शौलासाठी होताच, राईट. नाथान हा दाविदासाठी होताच. जे काही परमेश्वर या पृथ्वीवर करू इच्छितो ते केवळ प्रार्थनेच्या खोलीमध्ये तासनतास वेळ घालवणाऱ्या लोकांनाच प्राप्त होणार आहे. आमेन. बघा, नोकरी संदर्भात, विवाहा संदर्भात, सेवे संदर्भात, व्यवसाय संदर्भात प्रत्येक निर्णय प्रार्थनेच्या खोलीमध्ये परमेश्वर तुम्हाला घेण्यास मदत करेल. कोणी आमेन म्हणेल? हालेलुया. प्रेषित प्रार्थना करून मत्तयला यहुदाच्या जागी त्यांनी निवडलं होतं. प्रेषितांनी, जर तुम्ही प्रेषितांची कृत्ये पहिला अध्याय 24 ते 26 वचन बघितलं तर सर्व प्रेषित प्रार्थना करताय आणि ते मत्तयला निवडतायत यहुदाच्या जागी, कारण एक शिष्य आता कमी होता. आमेन. हालेलुया. बघा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की मी माझे निर्णय प्रार्थनेच्या कक्षात घेतोय का? खूप इम्पॉर्टंट आहे. हालेलुया. चला आपण पुढे जाऊया. पॉइंट नंबर 4, प्रार्थनेची खोली खरं तर एक अदृश्य युद्धभूमी आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. प्रार्थनेच्या खोलीत आपण देव आणि दुष्ट सामर्थ्याशी देखील लढतो. हे लोकांना दिसत नाही, पण परिणाम जगावर होतो. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थनेला बसू नये म्हणून अशा गोष्टी सैतान तुमच्या मनामध्ये करतो. तुमचे मन एक युद्धभूमी असते. सैतानासाठी एक बेस्ट बॅटल ग्राउंड आहे तुमचे मन. माझ्या बरोबर देखील हे झाले. ज्यावेळेला मी प्रार्थना करायला सुरुवात केली, मला खरोखर स्पिरिच्युअली पॅरलाइज करण्याचा प्रयत्न आला. जेव्हा अधिक वेळ आपण प्रार्थना करतो त्यावेळेला खरोखर त्या खोलीमध्ये देव आहे की अजून कोणी आहे याची बरीच घालमेल सुरू असते. पण जर तुम्ही परमेश्वरावर विश्वास करून मोठ्याने घोषणा करत प्रार्थना करता देवाच्या वचनानुसार, तर लगेच सैतान त्या खोलीतून निघून जातो. पण तुम्ही परमेश्वराला भेटू नये यासाठी तो मॅक्सिमम प्रयत्न करत असतो. तुम्ही त्या खोलीमध्ये बसल्यानंतर तुमच्या मनामध्ये संशय आणण्याचा तो प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्ही तिथे बसू नये, तुम्हाला अस्वस्थ वाटावं, तुम्हाला शंका यावी. हालेलुया. एक दिवशी मी प्रार्थना करून झोपी गेलो आणि त्यावेळेला मला माझ्या पाठीवर कोणीतरी पाय ठेवल्यासारखे वाटत होते आणि खूप वेळ मला उठायला होत नव्हतं. आणि पवित्र आत्म्याची मदत घेऊन मी झटकन उठलो आणि
विजय मिळवला. मी तुम्हाला सांगू इच्छितो, या स्पिरिच्युअल पॅरालाइज करणाऱ्या गोष्टी होतात. ज्यावेळेला मी प्रार्थनेच्या खोलीत जातो, सैतान अटॅक करण्याचा प्रयत्न करतो, पण जेव्हा आमची ताकद वाढू लागते त्यावेळेला सैतान काही करू शकत नाही. अनेक लोक याचा शिकार होत आहेत. हालेलुया. जॉन वेस्ली काय म्हणतात? देव प्रार्थनेशिवाय काही करत नाही. आमेन. हालेलुया. देव प्रार्थनेशिवाय काही करत नाही. दानिएलच्या प्रार्थनेला देखील उत्तर परमेश्वराकडून आले, कारण स्वर्गात आत्मिक युद्ध सुरू होते. हालेलुया. दानिएलच्या देखील प्रार्थनेला विलंब लागला, पण प्रार्थनेचे उत्तर येते म्हणजे येते. लोक समजतात की प्रार्थना फक्त एक शांत वेळ आहे. नाही, ती आत्मिक शस्त्राने युद्ध करायची जागा आहे. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, तुम्ही हजारो करोडो शस्त्र सैतानाच्या विरोधात पाठवत असता. हजारो देवदूत तुम्ही सैतानाच्या विरोधात पाठवत असता. म्हणून एफिसकरा 6:12 आणि 18 मध्ये काय सांगितले? आपली जी लढाई आहे तर रक्त मांसाबरोबर नाही आहे, तर आपण आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर लढतो. आणि ही लढण्याची सगळी जागा प्रार्थनेच्या काळात होते, प्रार्थनेच्या वेळेत होते. हालेलुया. प्रार्थनेचा कक्ष हा ख्रिस्ती लोकांचं रणांगण आहे. काय? प्रार्थनेचा कक्ष हा ख्रिस्ती लोकांची लढाईचं रणांगण आहे. पहिल्या शतकातील जे ख्रिस्ती सतत छळले जात होते, माहिती तुम्हाला? पहिल्या शतकातल्या ज्या मंडळ्या होत्या त्यातले जे ख्रिस्ती लोक होते ते सतत छळले जायचे, आणि त्यांचं एकमेव शस्त्र प्रार्थना होतं. आमेन. आम्ही आमच्या कुटुंबासाठी, चर्चसाठी, राष्ट्रासाठी अदृश्य युद्ध प्रार्थनेमध्ये जिंकतो. हालेलुया. आमेन. येशूने गेतसेमानी बागेमध्ये प्रार्थना करून त्या क्रुसाच्या युद्धावर विजय मिळवला. कोणी आमेन म्हणेल? हालेलुया. येशूने गेतसेमानी बागेमध्ये प्रार्थना करून क्रुसावरच्या त्या युद्धावर विजय मिळवला. त्याच्या प्रार्थनेचे खरं रणांगण काय होतं? त्याच्या प्रार्थनेची जागा होती. हालेलुया. त्याच्या जीवनातला खऱ्या युद्धाचं रणांगण कुठलं होतं? प्रार्थनेची जागा होती. मी आज तुम्हाला एक प्रश्न विचारू का? तुम्ही तुमच्या प्रार्थना कक्षामध्ये अदृश्य युद्धासाठी उभे राहता का? हालेलुया. तुम्ही उभे राहता का? हा एक खूप मोठा प्रश्न आहे. आमेन. हालेलुया. म्हणून व्यक्तिगत प्रार्थना व देवासोबत घालवलेला वेळ ही विश्वासणाऱ्यांची खरी शक्ती आहे. हालेलुया. गुप्ततेत मिळवलेला देवाचा सहवास सार्वजनिक जीवनामध्ये विजय, शहाणपण, निर्णय आणि साक्ष देण्यासाठी परिणामकारक ठरतो. हालेलुया. म्हणून परमेश्वरासोबत आमचा वेळ घालणं खूप इम्पॉर्टंट आहे. ख्रिस्ती जीवनात केवळ सार्वजनिक साक्ष एवढंच इम्पॉर्टंट नाही, तर गुप्त प्रार्थना खोलीमध्येच ती साक्ष जन्म घेणार आहे. हालेलुया. तुम्ही कुठे काय बोलावे हे तुम्हाला प्रार्थनेच्या खोलीमध्ये सांगण्यात येईल. तुम्ही काय निर्णय घ्यावा प्रार्थनेच्या खोलीमध्ये. काही लोकांना असं वाटतं की आज बसलो लगेच उत्तर मिळायला पाहिजे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. जेव्हा मी प्रार्थनेला बसतो मला असे वाटते परमेश्वर आमच्या सातत्याला पाहतो. हालेलुया. त्या अत्याग्रही विधवेसारखे तुम्ही किती वेळा तिथे येता? तुम्ही आल्या आल्या अपेक्षा करता की आल्या आल्या परमेश्वराबरोबर काही वेळ बोलता, काही दुसऱ्या विषयांवर? आम्ही गेलो की आम्हाला धन्यवाद परमेश्वर पिता, तुझी स्तुती असो, तू चांगला आहेस पिता, मला आज तुला काहीतरी सांगायचं आहे, माझ्या काही विनंत्याची यादी आहे, मला ती तुला सांगायची होती, प्लीज तू ती ऐक आणि याची उत्तर तू आम्हाला दे, आम्ही असे म्हणायला लागतो. बरोबर आहे ना? पण प्रार्थनेची खोली ही जागा जी केवळ देवाबरोबर संवाद करण्यासाठी नाही, आपला विश्वास तयार होण्यासाठी आहे. आमेन. परमेश्वराजवळ फक्त ते परिस्थिती बदलण्यासाठी फक्त बोलू नका. त्याला सांगा मी तुझ्यावर विश्वास करतोय, मला माझ्या जीवनातल्या प्रत्येक युद्धात तूच विजय देऊ शकतोस हा मला विश्वास आहे. मी अनेक लोकांचं जीवन चरित्र बायबलमध्ये वाचलेलं आहे, जिथं देवा तू दाविदाला विजय दिलास पिता, तू मोशेला विजय दिलास पिता, तू नोहाला विजय दिलास परमेश्वर पिता. मला देखील हा विजय पाहायला मला सहाय्य कर, आणि या युद्धाच्या काळात मी हारणार नाही, तू माझा परमेश्वर आहेस. हालेलुया. लोकांना आपण चर्चमध्ये गाताना, साक्ष देताना किंवा सेवकाई करताना पण दिसतं, हा ना, लोक आपल्याकडे पाहत असतात, पण आपल्या विजयाचा पाया खरं तर प्रार्थनेची खोली. जेव्हा मी आमच्या प्रार्थनेचा पाया, विजयाचा पाया प्रार्थनेच्या खोलीमध्ये घालतो, तेव्हा आपण सार्वजनिक ठिकाणी खरोखर साक्ष देऊ शकतो की माझ्या जीवनामध्ये नेमकं काय घडत आहे. तो आपल्याला व्यक्तिगत प्रार्थना कक्षामध्ये तो विजय देत आहे. आमेन. येशू म्हणाला
तू जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तुझ्या खोलीमध्ये जा, दरवाजा बंद कर आणि तुझ्या गुप्तदर्शी पित्याजवळ प्रार्थना कर. हालेलुया. तुझा पिता तुला गुप्तपणे पाहिल आणि त्याचे उघडपणे तुला प्रतिफळ देईल. म्हणून जेव्हा परीक्षा येते, मग ती आर्थिक असो, शारीरिक असो, कौटुंबिक असो, आत्मिक असो, त्यावेळेला बाहेर दिसणारा विश्वास हा गुप्त खोलीत घडवलेला विश्वास असतो. आमेन. हालेलुया. जेव्हा मी जिंकतो त्यावेळेला तो विश्वास तिथे तयार झालेला असतो. हालेलुया. म्हणून बघा, विश्वासाची हीच व्याख्या आहे की विश्वास म्हणजे देव काय करेल याची खात्री नाही, तर तो कोण आहे याची खात्री होणं गरजेचं आहे. आमेन. तो करणार, तो सर्व काही करणार, कारण तो कोण आहे याची खात्री होणं खूप गरजेचं आहे. आमेन. परीक्षेतला विश्वास म्हणजे परिस्थिती विरुद्ध असताना फक्त केलेला विश्वास हाच खरा विश्वास आहे. परीक्षेतला विश्वास म्हणजे परिस्थिती अनुकूल झाली तरी देव सत्य आहे आणि नाही झाली तरी तो माझ्या बरोबर उभा आहे याच सत्यावर फर्मली उभं राहणं. इब्री 11:1 मध्ये काय लिहिलंय? विश्वास म्हणजे आशा धरलेल्या गोष्टींची खात्री. हालेलुया. न दिसणाऱ्या गोष्टींची खात्री. आमेन. परीक्षेतला विश्वास म्हणजे देव सोडवलं तर धन्यवाद, नाही सोडवलं तरी तो माझा आहे, मी त्याचा आहे. आणि ही सगळी मजबूत विश्वासाची घडण पाया प्रार्थनेच्या खोलीमध्ये होत आहे. हालेलुया. आमच्या आतमध्ये ही निष्ठा, हा विश्वास तयार झाला पाहिजे. बघा, मला एक उदाहरण द्यायचं तुम्हाला. शद्रक, मेशक आणि अबेदनगो हे बाबेलच्या कैदेमध्ये गेलेले यहुदी होते. राजा नबुखदनेसरने सोनेरी मूर्ती उभारली, सर्वांना त्या मूर्ती समोर नतमस्तक होण्याची आज्ञा दिली, पण त्यांनी देवाच्या आज्ञेवर ठाम राहून मूर्ती पुढे वाकण्यास नकार दिला. त्याचा परिणाम काय झाला? त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकण्यात आले. तरी देवाने त्यांना त्या अग्नीच्या भट्टीमध्ये जळू दिलं नाही, कारण स्वतः तो चौथा व्यक्ती बनून त्यांच्या सोबत उभा राहिला. हालेलुया. हा जो प्रसंग किंवा ही जी घटना आहे, विश्वास, धैर्य आणि देवाच्या सामर्थ्याचं सर्वोच्च उदाहरण आहे. हालेलुया. बघा, अग्नीची भट्टीची परीक्षा म्हणजे अशी कसोटी, अशी परीक्षा की ज्यात आपला विश्वास, देवाप्रती आपली निष्ठा, आज्ञा पालन या सगळ्यांना चेक केलं जातंय, या सगळ्यांना तपासलं जातंय. आणि मग शेवटी महत्वाचं काय ठरतंय? जीवन मृत्यूची किंमत मोजण्यासाठी देखील आपण तयार होतो, कारण आमचा विश्वास परमेश्वरावर तसा आहे. कारण विश्वासाचा खरा अर्थ चमत्कार मिळाला की देव खरा, नाही तर नाही असे नाही. चमत्कार झाला नाही तरी देखील आमचा परमेश्वर विश्वास आहे. मला माहित नाही तुम्ही माझे संदेश युट्यूबवर ऐकताय की नाही, पण युट्यूबवर मी आणखीन एक संदेश टाकला आहे. आमचं FGA चर्च नावाने एक चॅनल आहे, त्याच्यावर मी परवा दिवशीच एक संदेश टाकला की पौल तुरुंगात असताना देखील, फिलिपे 4:13 तो संदेश मी दिला होता. आणि त्याच्यामध्ये तुरुंगात असताना देखील, पौलाच्या सुटण्याची काहीही खात्री नसताना देखील पौल विश्वास करत आहे. तो विजयी झालेला नाही आहे, तसं बघायला गेलं तर लोकांच्या दृष्टिकोनातून, पण तो तुरुंगात तो विजय साजरा करतो. हे खूप माझ्यासाठी अद्भुत होतं. हालेलुया. तसेच इथे शद्रक, मेशक, अबेदनगो देखील काय म्हणले? आमचा देव आम्हाला सोडवू शकतोय, पण जरी त्याने आम्हाला सोडवलं नाही तरी आम्ही त्या मूर्ती समोर वाकणार नाही, झुकणार नाही. बघा, हा विश्वास देवाच्या इच्छेवर विश्वास ठेवणं आहे. आमेन. चमत्कारावर नाही. देवाची इच्छा आहे की मी या परिस्थितीतून जाऊ. मी माझ्या जीवनाच्या काही गोष्टी तुम्हाला सांगेन. तर जेव्हा मी प्रार्थनेला बसतो, कितीतरी वेळा असं होतं की एखादी परिस्थिती टळून जावी म्हणून मी प्रार्थना करत असतो, पण परमेश्वर कधी कधी असे म्हणतो, माझी इच्छा आहे तू या परिस्थितीमध्ये राहावस, माझी इच्छा आहे तू या परिस्थितीला बदलू नयेस, माझी इच्छा आहे की मी ही परिस्थिती बदलू इच्छित नाहीये. हालेलुया. आणि त्यावेळेला तो त्या गुप्त प्रार्थनेच्या खोलीमध्ये माझा विश्वास असा तयार करतो की त्यावेळेला माझे हृदय, माझे मन तयार होते की प्रभू चालेल, जर तुझी इच्छा आहे की मी भोगावं तर मी ते भोगेन. हालेलुया. अब्रामाने इसाकाचा बळी देण्यास तयार होऊन तसंच दाखवलं. तुझी इच्छा आहे ना, मी इसाकाचा बळी द्यावं, मी तयार आहे प्रभूजी, पण प्रभू मला सहाय्य कर. हालेलुया. लोक काय समजतात की देव नेहमीच संकट टाळेल, पण इथे देवाने संकट टाळलेले नाहीये, तर तो संकटाच्या मध्ये त्यांच्या सोबत राहिलेला आहे. आमेन. हालेलुया. बघा, तो अग्नीच्या भट्टीतून देवाने त्यांना सोडलं. इब्री 11:34 जर तुम्ही बघितलं, विश्वास म्हणजे केवळ
परिणामावर नाही तर देवावर विश्वास करणे आहे. आमेन. बाबेलची राजाज्ञा मोडणं म्हणजे मृत्यू निश्चित होता. बाबेलमध्ये शद्रक, मेशक, अबेदनगो हे काय राजे आणि राजपुत्र म्हणून आले होते. बायबलचं वचन सांगते ते बाबेलमध्ये गुलाम म्हणून आले होते. पण तरी देखील मला त्यांची सगळ्यात जास्त गोष्ट कोणती आवडली तर ती ही की बाबेलच्या राजाची आज्ञा मोडणे हे त्यांनी ठरवलं. कारण त्यांचा राजा बाबेलचा राजा नव्हता, त्यांचा राजा इस्रायलचा राजा होता, यहोवा होता. हालेलुया. आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रार्थनेच्या खोलीमध्ये हा विश्वास प्राप्त करू शकतो. जगातलं कुठलं सरकार हे तुमच्या परमेश्वरापेक्षा मोठे नाहीये प्रियानो. आमेन. हालेलुया. आमचं सरकार प्रभू येशू ख्रिस्ताचे सरकार आहे, यहोवाचे सरकार आहे. आजच्या काळात आपण देवाला फक्त आशीर्वाद देण्यासाठी नाही तर निष्ठेने शोधायला पाहिजे प्रियांनो. मरायला देखील आपण तयार असलं पाहिजे, पण मी ख्रिस्ताला सोडणार नाही अशा प्रकारचा विश्वास आमचा प्रार्थनेच्या खोलीमध्ये होतो. आज एखाद्या चर्चवर हल्ला झाला तर केवळ कधी कधी बघतो पास्टर आणि काही निवडक लीडर्स तिथं असतात, बाकी सगळं चर्च गायब असतं. कारण एवढी मोठी परीक्षा द्यायला आम्ही तयार नाही बाबा, इथपर्यंत काय आम्हाला जमणार नाही असे लोक सांगून लोक पळून जातात. आम्ही देवावर फक्त चमत्कारासाठी विश्वास ठेवायचा नाही तर तो नाही दिल्यानंतर देखील. बघा, मला खूप जास्त आवडली आणखी एक गोष्ट की अग्नीच्या भट्टीमध्ये चौथा व्यक्ती येशू ख्रिस्त आलाय प्रियान. आमेन. ओके. कारण त्या वचनामध्ये जर तुम्ही बघितलं दानिएल 3:25 मध्ये त्या चौथ्या व्यक्तीचे स्वरूप तर देवाच्या पुत्रासारखे होते आणि देवाचा पुत्र येशू ख्रिस्त आहे. याचा अर्थ काय, जेव्हा आम्ही संकटात असतो येशू आमच्या बरोबर ते भोगण्यास येतो प्रियानो. अनेक शास्त्रज्ञ, शास्त्र अभ्यासक असे म्हणतात की ते येशूचे एक खरे स्वरूप तिथे दाखवण्यात आले प्रियानो. हालेलुया. यहोशुवा 5वा अध्याय 13 ते 15 मध्ये देखील तिथं म्हटलंय की येशूच्या सेनेचा अधिपती. हालेलुया. बघा, लोक काय विचार करतात, देव फक्त स्वर्गात आहे, संकटामध्ये तो कधी उतरत नाही. मी आज तुम्हाला सांगतो परमेश्वर तुमच्या संकटामध्ये उतरतो. हालेलुया. आमेन. बघा, जेव्हा तू अग्नीमधून जाशील, वचन सांगते तुला ती अग्नी पोळणार नाही. का पोळणार नाही? कारण आमच्या बरोबर भस्म करणारी अग्नी चालत असते आणि आमच्या परमेश्वर जो भस्म करणारा अग्नी आहे त्याला मनुष्याने लावलेली अग्नी घाबरते. हालेलुया. आमेन. देव आपल्या सोबत आहे, विशेषतः परीक्षेमध्ये देखील. बाबेलच्या मूर्ती पूजेच्या संस्कृतीमध्ये येशूचे दर्शन हे दाखवत आहे की खरा परमेश्वर कोण आहे. आमेन. हालेलुया. आज विश्वासणारे संकटात ख्रिस्ताच्या उपस्थितीचा अनुभव घेऊ शकतात. कम ऑन, टेल युअर नेबर, तुमच्या शेजाऱ्याला सांगा, हे आपण संकटाच्या काळात देखील परमेश्वराच्या उपस्थितीचा अनुभव घेऊ शकतो. आमेन. हालेलुया. मी जगाच्या स्थापनेपूर्वी तुला निवडले आहे आणि मी युगानुयुग तुझ्या बरोबर आहे असे परमेश्वर म्हणत आहे. म्हणजे आमच्या जन्माच्या आधी, आमच्या जन्मानंतर परमेश्वर आमच्या बरोबर आहे. आमच्या संकटात आम्ही आमच्या चौथ्या व्यक्तीला पाहतो काय? हा प्रश्न. काय तुम्ही तुमच्या संकटामध्ये त्या 3 लोकांसोबत जो येशू होता तसे तुम्ही पाहता काय? हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, मला या गोष्टीमध्ये अजून एक आवडलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जेव्हा मी प्रार्थनेच्या खोलीमध्ये बसतो त्यावेळेस खरोखर जसे शद्रक, मेशक, अबेदनगो हे प्रार्थनेच्या खोलीमध्ये आपला बहुतांश वेळ घालवत होते, पण जेव्हा ते अग्नीच्या भट्टीमध्ये टाकले गेले, अग्नीने फक्त त्यांची बंधनं जळाली असे वचन सांगते. ते व्यक्ती नाहीत, त्यांच्या अंगावरचा एक केस देखील जळाला नाही. देवाच्या उद्धाराचं आणि स्वातंत्र्याचं सर्वात मोठं प्रतीक आहे. हालेलुया. बघा, लोक समजतात की परीक्षा आपल्याला नष्ट करते. नाही नाही नाही, पुन्हा सांगू इच्छितो, ती आपल्याला मुक्त करते. आणि म्हणून म्हटलंय योहान 8:36, जेव्हा पुत्र मुक्त करतो तेव्हा मी खरे स्वतंत्र होतो. हालेलुया. संकट विश्वासणाऱ्यांची बंधनं तोडते, संकट विश्वासणाऱ्यांना नाश करत नाही. बाबेलच्या राजाने अग्नीने शिक्षा द्यायचं ठरवलं होतं, पण परमेश्वराने त्याच अग्नीने त्या तिघांना मुक्त केलं, जगाला दाखवलं ज्या देवावर हे तिघे विश्वास करतात तो मी आहे. त्यांचा एक केस या पृथ्वीवरचा कुठला राजा, कुठली आग, कुठली संकटे जाळू शकत नाही. कारण परमेश्वर देव परीक्षांचा वापर करून आपल्या जीवनातील प्रत्येक भीती, बंधनं
तोडतो प्रियानो. हालेलुया. पेत्र तुरुंगातून सोडवण्यात आला प्रियानो. आपल्या जीवनातील कोणती बंधनं देव परीक्षा वापरून तोडत आहे ह्याचा विचार करा. परमेश्वर आमच्या जीवनातील कोणती बंधनं परीक्षा वापरून तोडत आहे प्रियानो. देव परीक्षेचा वापर करून आमची बंधनं तोडत आहेत. हालेलुया प्रियानो. आमेन. आणि सर्वात महत्वाची गोष्ट सगळ्यात शेवटी झाली, राजाचा कायापालट झाला, त्याच्या हृदयाचं परिवर्तन झालं. मूर्तीपासून खऱ्या देवापर्यंत तो राजाला बायबल सांगत आहे, अग्नीच्या भट्टीनंतर नबुखदनेसराने खऱ्या देवाची स्तुती केली. दानिएल 3:28-29 मध्ये सांगण्यात आले. बघा, देव विश्वासणाऱ्यांच्या कसोट्या परीक्षांचा उपयोग करतो राजांना आणि राष्ट्राला संदेश देण्यासाठी. हालेलुया. योसेफाच्या विश्वासामुळे फारोला देव कोण आहे ते कळालं. आमेन. बरोबर आहे ना. योसेफामुळेच कळालं की फारोला इस्रायलचा परमेश्वर कोण आहे. लोक काय समजतात, आमचे गैरसमज काय होतात की संकट फक्त वैयक्तिक आहेत, ती राष्ट्राला संदेश देऊ शकत नाहीत. परमेश्वर तुमच्या जीवनातल्या संकटाला शुभवर्तमान म्हणून वापरत आहे. कोणी आमेन म्हणेल. हालेलुया. मत्तई 5:16 तुमची प्रकाश लोक पाहून हालेलुया देवाचे गौरव करतील. आपल्या विश्वासामुळे इतरांचा देवाबद्दलचा दृष्टिकोन परमेश्वर बदलू इच्छितोय. हालेलुया. समजा, मूर्तीपूजक जे बाबेल होतं, या 3 तरुणांच्या जीवनामध्ये जे काही घडलं त्याच्यामुळे सगळ्या देशातला हुकूम व्यवस्था बदलण्यात आली. म्हणून आपला विश्वास कुटुंब, समाज, मंडळी, ऑफिस, कॉलेज या सगळ्या ठिकाणचा विश्वास बदलू शकते प्रियानो. हालेलुया. आपल्या विश्वासामुळे आज किती लोक बदलत आहेत पहा. आणि हा महान विश्वास फक्त आणि फक्त प्रार्थनेच्या खोलीमध्ये येतो. या आपण प्रार्थना करूया की प्रभू मला त्या प्रार्थनेच्या खोलीत पुन्हा एकदा जायला मदत कर. कम ऑन एव्हरीवन, आपले नेत्र बंद करा आणि आपण एकत्र प्रार्थना करूया. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. यहोवा परमेश्वर, मी तुझी स्तुती करतो. यावेळेस हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्या प्रार्थनेच्या गुप्त कक्षात जाण्यास सहाय्य कर. देवा, त्याला त्या युद्धावर विजय दे. परमेश्वर पिता, इथे एक बहीण आहे जिला परमेश्वर पिता तिच्या जीवनातील युद्ध सतावत आहे. त्या बहिणीला परमेश्वर ते युद्ध जिंकायला मदत कर. तिच्या प्रार्थनेच्या खोलीत परमेश्वर पिता तू तिच्याशी आज बोलणार आहेस राजा. आणि जेव्हा ती प्रार्थनेला बसेल तिची बंधनं तुटणार आहेत. परमेश्वर पिता, एक भाऊ असा आहे की जो थकला आहे, तो अनेक लोकांकडे गेला आहे, पण परमेश्वर पिता तू त्याला तुझ्याकडे घेऊन ये. कारण ज्या प्रश्नांची उत्तरं, सोल्युशन्स, उपाय, इलाज तो लोकांमध्ये शोधत आहे, त्याला तो लोकांकडे मिळणार नाहीये. तो त्याच्या प्रार्थनेच्या खोलीत आहे. त्याला लज्जित होण्यापासून वाचव. मी प्रार्थना करतो, हे लोक विजयी होणार आहेत परमेश्वर. आजपासून जो